या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा भव्य कुठला खेळाडू या पहिल्या चढाईचा मानकरी ठरतोय नंतर बोलतो मी चालू करते गाणं एवढं मोठी गाडी जाऊ ना या ठिकाणी आपण पाहतोय सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते आणि पहिली चढाई सजवली जाते खेबरा झरडे संघाच्या माध्यमातून खेबरा झरडे संघाचा प्रतिनिधित्व करणारा सुजित यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पहिली चढाई सजवली जाते यावेळेस मात्र मान मिळाला पहिल्या चढाईच्या सेमीफायनलच्या सामन्यातील सुजित यावेळेस मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय समोर बलाढ्याचा डिफेन्स आहे लाडगर संघाकडे आपण एका बाजूने पाहिलं तर खूप मोठा आत्मविश्वास यावेळेस मात्र पाहायला मिळतोय कारण बलाढ्याच्या सीमामध्ये सालदुरे संघाला पराजित केले या संघानं आणि सेमीफायनलच्या फेरीसाठी दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूने बुरुंडी सारख्या संघाला आपण पाहिलं तर पराजित करून खेबरा झरडे संघ सेमीफायनलसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा बाजी मारली जाईल का हरडे संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल परंतु लाडगरचा संघ यावेळेस मात्र कशा प्रकारची रणनीती प्लॅनिंग नुसार खेळ हे देखील बघण्यासारखं असेल राज सुर्वे या खेळाडूचा खेळ बघणं सातत्याने गरजेचं आहे त्याचप्रमाणे जतीन जो की इन्फॉर्म आहे सेम आपण पाहिलं याच्या अगोदरचा सामना ज्या ठिकाणी अतिशय सुंदर खेळ जतीन याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र ही सेमीफायनलची लढत ज्या ठिकाणी आपण पाहतोय खेबरा झरडे संघाच्या माध्यमातून आर्यन या खेळाडूला यावेळेस मात्र चढाई मार्फत वाचन केलं गेलंय सध्या स्थितीमध्ये इन्फॉर्म असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय यावेळेस मात्र फुल पॅक डिफेन्स लाडगर संघाचं देखील पाहायला मिळत आहे आणि या डिफेन्स मध्ये सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु एक इम्प्टी रेड पुन्हा एकदा पाहायला मिळेल हे आर्यनच्या माध्यमातून तो माघारी परतला त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 21 जतीन यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे स्वतःच्या डाव्या कॉर्नरवर सातत्याने चढायला सुरुवात करतात त्यानंतर मात्र उजव्या कोपऱ्यावर सरसवण्याचा प्रयत्न देखील केला जातो परंतु यावेळेस मात्र सातत्याने अटेम्प्ट केला जाईल का स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय परंतु पुन्हा एकदा डिफेन्सने यावेळेस मात्र सावधगिरी बाळगली आहे आणि यावेळेस मात्र रिकाम्या हाताने चढाईपटू माघारी परतताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल यावेळेस मात्र वाजलाय खेबरा झरडे संघासाठी तिसऱ्या चढाईसाठी 5 रन केले गेले आर्यन या खेळाडूला पाहायला मिळतोय जो की 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवतोय महत्वपूर्ण चढाई आणि यावेळेस मात्र मिडलाईन क्रॉस केली गेली का किती खेळाडूंना यावेळेस मात्र बाद केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये काउंटडाऊन अजून देखील सुरू आहे आपण पाहतोय तब्बल 4 गुणाची चढाई पाहायला मिळाली आर्यनच्या माध्यमातून सेमीफायनलच्या सामन्यातील पहिली सुपर रेड यावेळेस मात्र आर्यनच्या नावावरती राहिलेली पाहायला मिळते काय भन्नाट खेळ यावेळेस मात्र आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि त्यानंतर मात्र चढाई मार्गवरती डू ऑर डाय सिच्युएशन यावेळेस मात्र पाहायला मिळते जर्सी क्रमांक 20 राज सुर्वे या खेळाडूला पुन्हा एकदा 5 रन केलं गेलंय सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती रेंगादार देखील पाहायला मिळतोय रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय एका गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झालाय यावेळेस मात्र राजचा खेळ या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे राहील हे देखील बघण्यासारखं असेल या ठिकाणी विशाल आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 1 खेबरा झरडे संघासाठी चढाई मार्फत 5 रन केले गेले स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामधून उजव्या कॉर्नरवरती सरसवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यावेळेस मात्र एक पहिली रेड पाहायला मिळते मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र एक इम्प्टी रेड पाहायला मिळाली माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राज सुर्वे या खेळाडूला चढाई मार्फत 5 रन केले गेले मागच्या चढाईमध्ये अतिशय सुंदर कामगिरी करत गुणाची कमाई केली गेली होती परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा पवित्रा घेतला जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु इथे मात्र वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय राजच्या माध्यमातून वेगावरती स्वार होऊन रनिंग हँड टच करणे या खेळाडूची खासियत राहिली आहे अनेक स्पर्धा अशा पद्धतीच्या पाहिल्या जेव्हा जेव्हा लाडगरचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय परंतु शेवटच्या चढाईपर्यंत लढत देत असताना राजने सामने देखील आपल्या संघाच्या बाजूने विजय करून आणले परंतु यावेळेस मात्र एक महत्वपूर्ण सामना आहे ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम फेरीचा प्रवेशद्वार गाठणं हे मात्र खूप महत्वपूर्ण असेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय
तर पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. आदेश सारखा एक महत्वपूर्ण डिफेंडर यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलाय. गुणाची कमाई होतीये खेमरा झरडे संघाच्या खात्यामध्ये. लाडघरचा संघ अंतिम फेरी गाठेल का बघण्यासारखं असेल की खेमरा झरडे संघ पुन्हा एकदा पराजित केलं जाईल लाडघर संघाला आणि थाटामध्ये हरण्याच्या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला जाईल हे देखील बघण्यासारखं असेल. आज मात्र लाडघर की हरणे हे मात्र बघण्यासारखं असेल. परंतु उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये देखील पुन्हा एकदा आपण जोडले जाऊ ज्या ठिकाणी आपल्याला बल्लाढ्याशी संघ खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये रणचंडिका लाडघर संघ असेल, भैरवनाथ जालगाव, श्री हनुमान कर्दे, वर्धविनायक दापोली, दुर्गादेवी मुरुड, महालक्ष्मी जालगाव, इच्छापूर्ती गबे आणि श्रीराम कर्दे असे सर्व संघ खेळताना पाहायला मिळतील. तर उद्याचा दिवस देखील एक महत्वपूर्ण दिवस आहे ज्यामध्ये ग्रँड फिनालेचा एक सामना देखील खेळला जाईल. त्यामुळे उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये ठीक 7 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्या. ज्या पद्धतीने आज मात्र तुमचा प्रतिसाद आम्हाला लाभलाय, उद्या देखील फायनलच्या रात्रीमध्ये तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप प्रार्थनीय असेल. त्यामुळे उद्याच्या रात्रीमध्ये देखील सायंकाळच्या सत्रामध्ये ठीक 7 वाजता या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात होईल याची क्रीडा रसिकांनी नोंद घ्या. या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय राज सुर्वे या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय. यावेळेस मात्र आपण पाहतोय सातत्याने चढाई मार्गवरती यावेळेस मात्र पाठवलं गेले राज याला, जो की दुहेरी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाडघर संघाकडून डिफेन्स आणि रेडिंगच्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं एक खूप मोठं योगदान सातत्याने लाडघर संघासाठी राहिलंय. ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका सातत्याने निभावली जाते या राज्य माध्यमातून. या ठिकाणी आर्यन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. भक्कम बंजाचा चढाईपटू आपल्या सातत्याने पाहायला मिळतो. चपळता चाणक्यता सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. परंतु यावेळेस मात्र राजच्या माध्यमातून टॅकलला सुरुवात केली आणि या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण संघ ऑल आउट झाला लाडघर संघाच्या. टाळ्यांचा गडगड यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. ऑल आउट झाला लाडघरचा संघ, पुन्हा एकदा ऑल इन होईल. तोपर्यंत जाऊया स्कोर कार्ड कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 11 गुणांवरती यावेळेस मात्र हरण्याचा संघ पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला लाडघरचा संघ 2 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. काही चढाया सजवल्यात यावेळेस मात्र आर्यनच्या माध्यमातून. मल्टी पॉइंट रेड सातत्याने पाहायला मिळाल्यात. वेगावरती स्वार होऊन मिड लाईन क्रॉस केल्या जातात यावेळेस मात्र आर्यनच्या माध्यमातून. भन्नाट परफॉर्मन्स यावेळेस मात्र पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती खेमरा झरडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा कोचेस कॉर्नर कडे. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते ज्या ठिकाणी विशाल सकपाळ या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्गवरती पाचारण केलं गेलंय. गेली अनेक स्पर्धा सातत्याने विशाल सकपाळचा खेळ दर्जेदार पाहिलाय. परंतु गेले काही टुर्नामेंट आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला गेले देखील पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच तो पुन्हा एकदा इन्फॉर्म येताना पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र चढाई सजवताना पाहायला मिळतोय. उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल झालाय. परंतु यावेळेस मात्र एक शांत सैमी खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची घाईगडबड पाहायला मिळत नाहीये. रिकाम्या हाताने पुन्हा एकदा माघारी परतला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र अनिकेत या खेळाडूला इथे मात्र पाचारण केलं गेलंय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय तिसऱ्या चढाईचा बजार देखील वाजलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी अनिकेत या खेळाडूला इथे मात्र पाचारण केलं गेलं. जर्सी क्रमांक 19 इथे मात्र सक्सेसफुल होईल. इथे मात्र सुंदर कामगिरी मिड लाईन क्रॉस केली गेली आहे. लाडघर संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडताना पाहायला मिळते. खेमरा झरडे संघाच्या माध्यमातून मधल्या फैतील डिफेंडर घाई गडबड करताना पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली गेली अनिकेतच्या माध्यमातून. तदनंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आर्यन जो की आतापर्यंत 2 मल्टी पॉइंट रेड करताना पाहायला मिळाला आणि त्या 2 मल्टी पॉइंटच्या जोरावरती आपण पाहिलं तर लाडघरचा संघ बॅकफुटला गेलेला पाहायला मिळतोय. एक ऑल आउट घेतला गेला लाडघरच्या संघानं ज्या ठिकाणी सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि एक ऑल आउट दिला गेलाय खेमरा झरडे संघानं लाडघर संघावरती. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 जतीन यावेळेस मात्र चढाई मार्गमध्ये पाचारण केलं गेलंय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई चढवण्यासाठी स्वतःच्या डाव्या कॉर्नर मध्ये पुन्हा एकदा सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. सातत्याने अटेम्प्ट केले जात आहे डाव्या कॉर्नर वरती. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा एक एम्प्टी रेड पाहायला मिळेल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेलाय. त्यानंतर मात्र माघारी परतलेत आणि त्या दरम्यान आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र विशाल सकपाळ या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 1 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. महत्वपूर्ण चढाई आहे. डू ऑर डाय रेड आपल्याला पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईमध्ये विशाल या खेळाडूला आपण पाहतोय आपली चढाई सजवतोय स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरून. यावेळेस मात्र आपण पाहतोय आदेशच्या माध्यमातून थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला गेलाय. मिड लाईन क्रॉस करतोय विशाल. गुणाची कमाई पुन्हा एकदा खेमरा झरडे संघाच्या खात्यामध्ये होते.
संयम बाळगावा लागेल यावेळेस मात्र लाडगर संघाला, कारण थोड्या चुका होतात मैदानाच्या आतमध्ये, तदनंतर मात्र पलटवार करावा लागेल जर या संपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा आहे तर. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा गुणाची कमाई यावेळेस मात्र खेमरा झरणे संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. राज सुर्वे या खेळाडूला इथे मात्र रोखलं गेलंय, बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला देखील पाहायला मिळतोय. त्या दरम्यान आपण पाहिलं तर मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी खेमरा झरणे संघ पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन या खेळाडूला चढाई मार्गावरती पाठवलं गेलं आणि तिथे मात्र साईराजच्या माध्यमातून इथे मात्र डिफेन्सला सुरुवात केली गेली आणि सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा लाडगर संघासाठी यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते. एका गुणाला गुणफलक यावेळेस मात्र पुढे सरकेल तर आदेश या खेळाडूला यावेळेस मात्र रिवाय देखील मिळालेला पाहायला मिळत आहे. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 जतीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतील. यावेळेस मात्र एक एम्प्टी रेड पाहायला मिळते. प्रयत्न इथे मात्र केले गेले होते परंतु असं अयशस्वी ठरलेत आणि रिकामे हाताने पुन्हा एकदा माघारी परतलेले पाहायला मिळतील. तर त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा विशाल जर्सी क्रमांक 1 खेमरा झरणे संघासाठी सातत्याने स्टार परफॉर्मर राहिलाय हा खेळाडू, परंतु इथे मात्र आज मात्र आर्यनचा दिवस देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मल्टी पॉईंट रेड केले गेलेत आर्यनच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांचा संघ देखील आतापर्यंत फ्रंट फुटला देखील पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला लाडगरचा संघ या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला गेलाय, पलटवार करावा लागेल यावेळेस मात्र. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 18 आनंद या खेळाडूला यावेळेस मात्र चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतोय मधल्या फैतील डिफेंडर यावेळेस मात्र सक्सेसफुल झाला डिफेन्स. पुन्हा एकदा खेमरा झरणे संघाचा गुणाची कमाई पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. ती मात्र लाडगर संघाचा यावेळेस मात्र एक खेळाडू बॅकलाईनच्या पाठी देखील गेलाय. खेमरा झरणे संघाला इथे मात्र सुंदर परफॉर्मन्स देताना देखील पाहायला मिळतोय. लाडगर संघाच्या चढाईपटून यावेळेस मात्र थोडंसं जखडून ठेवलं गेलंय, ते मात्र हरणे संघाच्या माध्यमातून डिफेन्स आतापर्यंत सुंदर कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हरणे संघाचा. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर चढाईपटू यावेळेस मात्र शांत संयमी चढाई करताना पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो मात्र विशालच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती पाहायला मिळते लाडगर संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चढाई मार्गावरती जर्सी क्रमांक 1 विशाल खेळाडूला या मात्र पाचारण केलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय, परंतु त्या दरम्यान इथे मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. आदेशच्या माध्यमातून यावेळेस मात्र भन्नाट कामगिरी डिफेन्स मार्गावरती पाहायला मिळते. राज याला रिवाय मिळालाय आणि लगेच तिथे मात्र चढाई मार्गावरती पाचारण देखील केले आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र आक्रमक खेळ करताना देखील पाहायला मिळेल राज, परंतु इथे मात्र सातत्याने गुणाची कमाई करणं देखील तितकंच महत्वाचं असेल. यावेळेस मात्र वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र सरसावलेला पाहायला मिळेल. समोर 6 खेळाडूंचे डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतोय. मधल्या फलंदाजी डिफेंडर वरती यावेळेस मात्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न फसलाय आणि रिकाम्या हाताने यावेळेस मात्र माघारी परतलाय. तर त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आर्यन या खेळाडूला आपण पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 15 खेमरा झरणे संघासाठी सातत्याने चांगला खेळ करताना या खेळाडूला सातत्याने पाहिलंय, परंतु पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 सुपर रेड पाहायला मिळाले या खेळाडूंच्या माध्यमातून आणि त्या सुपर रेडच्या जोरावरती सध्या स्थितीमध्ये फ्रंट फुटला असलेला खेमरा झरणे संघ देखील पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला जातोय. मध्य रेषेवरती स्थिरावलाय आणि त्यानंतर मात्र शेवटची काही सेकंद रिमेनिंग असताना माघारी देखील परतलाय आणि
त्याच दरम्यान आपण पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र 5 रन केले गेले लाडकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे, 2-2च्या 3 साखळ्या यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत। आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय मधल्या पैकी डिफेंडर कडून पुन्हा एकदा चुका केल्या जात आहेत। मिडलाईन क्रॉस होतीये चढाईपटूच्या माध्यमातून, गुणाची कमाई पुन्हा एकदा लाडकर संघाच्या खात्यामध्ये होईल। एका गुणाला गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय। जाऊया स्कोर कार्ड कडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 6 गुणांवरती लाडकरचा संघ पाहायला मिळेल तर 14 गुणांवरती हरण्याचा संघ देखील पाहायला मिळतोय। तदनंतर मात्र आर्यन पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज झालाय, परंतु इथे देखील आपण पाहतोय तर मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय। तो मात्र आर्यनच्या माध्यमातून मध्यरेषेवर येऊन स्थिरावलेला देखील पाहायला मिळेल। नजरेचा कटाक्ष पद्धतीवरती टाकला गेलाय आणि तदनंतर मात्र माघारी परतलेला पाहायला मिळेल। आणि यावेळेस मात्र अनिकेत एक व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय, कारण त्याला देखील यावेळेस मात्र आपण पाहतोय खेमराज हरडे संघाच्या माध्यमातून क्षणभर विश्रांती मागितली गेली आहे। जाऊया पुन्हा एकदा कोचेस कॉर्नर कडे। या ठिकाणी तिसऱ्या रेड साठी इथे मात्र 5 रन केले गेले। तिसरी चढाई पाहायला मिळते आणि या दरम्यान आपण पाहतोय रोखण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल। यावेळेस मात्र आर्यन याला रोखलं गेलंय। सुरेख परफॉर्मन्स यावेळेस मात्र डिफेन्स मार्कवरती पाहायला मिळतोय। गुणाची कमाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल लाडकर संघासाठी। एका क्षणाला पुन्हा एकदा असं वाटलं होतं की मिडलाईन क्रॉस केली जाईल, परंतु त्या दरम्यान डिफेन्स एकवटलाय आणि सुंदर कामगिरी करत असताना एक सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळाला, तो मात्र लाडकर संघाच्या माध्यमातून। तदनंतर मात्र आर्यन देखील बॅकलाईनच्या पाठी गेलेला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र 4 खेळाडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स करत हरणे संघाच्या माध्यमातून। आणि त्या दरम्यान चढाई मार्कवरती पुन्हा एकदा जतीन यांना पाहतोय। यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते। मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि तदनंतर मात्र माघारी परतलेले देखील पाहायला मिळत आहेत। तदनंतर मात्र चढाई मार्कवरती खेमराज हरडे संघाच्या माध्यमातून सुजित या खेळाडूला पाहायला मिळतोय। स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती चढाई व्हॅलिड केली आणि तदनंतर मात्र स्थिरावले देखील पाहायला मिळेल। शांत संयमी खेळ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, तो मात्र सुजितच्या माध्यमातून। कुठल्या प्रकारची घाई गडबड यावेळेस मात्र पाहायला मिळाली नाहीये। मध्यरेषेवरती येऊन स्थिरावलाय, नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकतोय। शेवटची काही सेकंद यावेळेस मात्र चढाईपेटूसाठी रिमेनिंग असतील। माघारी परतला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय सामना मध्यंतरासाठी थांबतोय। पाहूया मध्यंतरापर्यंतचं गुणफलक, ज्या ठिकाणी 7 गुणांवरती लाडकरचा संघ तर 14 गुणांवरती हरण्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 7-14 14-7 असं मध्यंतरापर्यंतचं गुणफलक। या ठिकाणी आपण पाहतोय मध्यंतरानंतरच्या दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते आणि या ठिकाणी आनंद या खेळाडूला यावेळेस मात्र चढाई मार्कवरती 5 रन केले गेले। जर्सी क्रमांक 18 समोर 4 खेळाडूंचे डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे। 2-2च्या 2 साखळ्या यावेळेस मात्र पाहायला मिळतील आणि यावेळेस मात्र आक्रमण करत असताना पुन्हा एकदा एक शांत संयमी चढाई आपल्याला पाहायला मिळते। रिकाम्या हाताने माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सुजित या खेळाडूला आपण पाहतोय। जर्सी क्रमांक 17 खेमराज हरडे संघाच्या माध्यमातून चढाई मार्कवरती यावेळेस मात्र 5 रन केला गेलाय। स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा चढाईला सुरुवात करतोय। व्हॅलिड केली गेली चढाई आणि त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त शांत संयमी खेळ सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तो मात्र सुजितच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये। माघारी परतलाय, रिकाम्या हाताने एक एम्प्टी रेड पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 जतीन लाडकर संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेत। ज्या ठिकाणी आपण पाहतोय 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे, सातत्याने उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये सरसावण्याचा प्रयत्न केला जातोय जतीन याच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड एम्प्टी रेड पाहायला मिळते। रिकाम्या हाताने माघारी परतलेत। प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र खेमराज हरडे संघाच्या माध्यमातून सुजित पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 17 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड गेली, एम्प्टी रेड करून माघारी परतला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र पाहायला मिळतोय। तिसरी चढाई यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 20 लाडकर संघाच्या माध्यमातून राज सुर्वे या खेळाडूला इथे मात्र 5 रन केले गेले। ज्या ठिकाणी 4 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळेल यावेळेस मात्र राज। इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। खेमराज हरडे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका गुणाची कमाई यावेळेस मात्र हरडे संघासाठी होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा खेमराज हरडे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 1 विशाल या खेळाडूला यावेळेस मात्र चढाई मार्कवरती 5 रन करण्यासाठी पाठवलं गेलंय। ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी विशाल या खेळाडूला इथे मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सज्ज झालेला पाहायला मिळेल।
बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस मात्र बोनस गुणाचा प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय. गुणाची कमाई होतीये आणि एका गुणानं पुन्हा एकदा गुणफलक जे आहे ते मात्र हरणे संघाचा पुढे सरकताना पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळाला तो मात्र हरणे संघाच्या माध्यमातून. एक डिफेन्स मध्ये कामगिरी सुंदर केली गेली आणि त्यानंतर मात्र विशालच्या माध्यमातून बोनस गुणाची कमाई करत असताना गुणफलक पुन्हा एकदा हलत ठेवण्याचं काम हे केलं गेलं आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एम्प्टी रेड पाहायला मिळते. आनंदच्या माध्यमातून माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 17 सुजित यावेळेस मात्र पाहायला मिळेल खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून, जो की सातत्याने आपण पाहिलं तर मात्र आपल्याला एम्प्टी रेड करताना पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची घाई गडबड अजिबात पाहायला मिळत नाहीये. फक्त आणि फक्त मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला जातो यावेळेस मात्र सुजितच्या माध्यमातून. तदनंतर मात्र माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र पुन्हा एकदा जतीन पाहायला मिळतील. उंचपुर असा भक्कम बांधण्याचा चढाईपट्टू जर्सी क्रमांक 21 लाडगर संघासाठी आतापर्यंत सुंदर खेळ करत आलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चढाई मार्ग मध्ये वाचनाने केलं गेलंय, ज्या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये लात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती होताना पाहायला मिळाला. परंतु अजून देखील डिफेन्सला अतिशय सुंदररित्या संयम देखील बाळगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक एम्प्टी रेड पाहायला मिळेल. रिकामी हाताने पुन्हा एकदा चढाईपट्टू माघारी परतलाय. सातत्याने एम्प्टी रेड पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या माध्यमातून थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या 2 चढाई सातत्याने दोन्ही संघाच्या एम्प्टी असतात, परंतु तदनंतर येणारी तिसरी चढाई मात्र डू ऑर डाय रेड असते, ज्या ठिकाणी दोन्ही संघातील खेळाडूंना गुणाची कमाई करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होताना देखील पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एम्प्टी रेड सातत्याने थर्ड रेड वरती खेळण्याचा मानस दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यानंतर मात्र लाडगर संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 21 जतीन यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे. 5 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सरसवण्याचा प्रयत्न करतो. त्याच दरम्यान डिफेन्सने इथे मात्र सुंदर कामगिरी केली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जेरबंद केले गेले डिफेन्स मार्कवरती खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र अजून एका गुणाची कमाई हरणे संघासाठी होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र विशाल या खेळाडूला आपण पाहतोय, ज्या ठिकाणी सज्ज झालाय. समोर मात्र 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे लाडगर संघाचा आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आपली चढाई सजवतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय धोक्याची चढाई आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एका गुणाला गुणफलक यावेळेस मात्र पुढे सरकेल. गुणफलक जाऊन पोहोचतोय, ज्या ठिकाणी 16 गुणांवरती हरण्याचा संघ तर 8 गुणांवरती पुन्हा एकदा लाडगरचा संघ खेळतोय आणि त्यानंतर मात्र अजून एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळाला हरणे संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 17 सुजित या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड नक्कीच पाहायला मिळेल. कारण सातत्याने आपण सुजितला पाहिलं तर आज या संपूर्ण सामन्यामध्ये फक्त आणि फक्त थर्ड रेड करण्याचा फक्त एम्प्टी रेड करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. तो मात्र सुजितच्या माध्यमातून सातत्याने 2 चढाई जे आहेत ते मात्र एम्प्टी सजवल्या जातात आणि त्यानंतर मात्र येणार तिसरी चढाई हरणे संघासाठी सातत्याने धोकादायक देखील असते. या ठिकाणी पुन्हा एकदा साईराज एक व्हॅलिड रेड करतोय, लगेचच माघारी परतलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चढाई मार्गवरती यावेळेस मात्र विशाल या आर्यन या खेळाडूला यावेळेस मात्र पाचारण केलं गेलंय. जर्सी क्रमांक 15 खेमराज हरणे संघासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू आहे, सातत्याने चांगला परफॉर्मन्स देत आलाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो यावेळेस मात्र आर्यनच्या माध्यमातून. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये वजनवरती आणि त्याच ठिकाणी इथे मात्र आर्यन देखील माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आदेश या खेळाडूला यावेळेस मात्र पाहतोय एक व्हॅलिड रेड करून इथे मात्र माघारी परतल्या देखील पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र यावेळेस तिसऱ्या चढाईचा इथे मात्र इशारा केला जातोय. खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 15 आर्यन या खेळाडूला इथे मात्र पाचारण केलं गेलंय. यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्या ठिकाणी आदेश तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहिलं तर डाव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड लाईन क्रॉस केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय आर्यन
तब्बल 5 गुणाची कमाई यावेळेस मात्र पाहायला मिळते आणि पाहता अजून एकदा ऑल आउट झालेला लाडगडचा संघ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई गुणाची कमाई केली गेली अनिकेतच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड कडे जाऊया. ज्या ठिकाणी 24 गुणांवरती सध्या स्थितीमध्ये हरडाईचा संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला 8 गुणांवरती अजून देखील लाडगडचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय खेमराज हरडे संघाचा आर्यन याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अमरीश येदुकर सर यांच्या माध्यमातून आर्यन याच्या भरदार खेळ अप्रतिम खेळासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. अतिशय सुंदर खेळ आर्यन याचा पाहायला मिळाला. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सातत्याने तिसरी ही सुपर रेड पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र अजून एक सुपर टॅकल यावेळेस मात्र सुंदर टॅकल पाहायला मिळतोय तो मात्र हरडे संघाच्या माध्यमातून बोनस गुणाची कमाई नक्कीच लाडगर संघासाठी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला डिफेन्सच्या जोरावरती एका गुणाची कमाई ही मात्र हरडे संघासाठी यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र चढाई मार्कवरती विशाल या खेळाडूला आपण पाहतोय. यावेळेस मात्र शांत सेमी खेळ मैदानाच्या आतमध्ये विशालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाही. मध्यरेषेत स्थिरावलाय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र विशालच्या माध्यमातून केला जातोय आणि त्याच दरम्यान माघारी देखील परतलेला पाहायला मिळेल. एक व्हॅली ग्रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा लाडगर संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 21 स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अपील फेटाळले गेले पंचांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा इशारा पुन्हा एकदा त्यांना पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाचारण केले गेले. जर्सी क्रमांक 15 आर्यन यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र पाचारण केले गेले. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. इथे मात्र आपण पाहतोय जतीन यांच्या माध्यमातून पहिल्यांदा टॅकलला सुरुवात केली गेली आणि एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र लाडगर संघाच्या माध्यमातून आर्यनला मात्र बॅकलाईनच्या पाठी बसवण्यात यश आलं यावेळेस मात्र लाडगर संघाला. आणि त्यानंतर मात्र राजच्या माध्यमातून थोडीशी स्पीडअप झालेला सामना पाहायला मिळतोय. बोनस गुणाची कमाई केली आणि लगेचच माघारी परतलाय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय लाडगर संघाच्या माध्यमातून पलटवार केला जाईल का बघण्यासारखं असेल. आणि सध्या स्थितीमध्ये खेमराज हरडे संघ हा मात्र या संपूर्ण सामन्यामध्ये फ्रंट फुटला असल्याने देखील पाहायला मिळतोय. चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळाला. जखडून ठेवलं लाडगर संघाच्या चढाईपट्टूंना आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर बॅक टू बॅक ऑल आउट दिले गेलेत लाडगर संघावरती. हरडे संघाला सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतो एक क्षणभर विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते. ज्या ठिकाणी जतीन पुन्हा एकदा चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाडगर संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेत. सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय जतीन यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई केली जाते. एकाकडून गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकवण्याचं काम केलं गेलं लाडगर संघासाठी जतीन यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र चढाई मार्गावरती पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 विशाल या खेळाडूला आपण पाहतोय. निदान रेषा ओलांडली गेली आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेवरती स्थिरावलेलं देखील पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक शांत चढाई पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळाली नाही. विशालच्या माध्यमातून तो देखील लगेचच माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 जतीन यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई लाडगर संघाच्या खात्यामध्ये होईल. गुणफलक पुढे सरकते 13 गुणांवरती लाडगरचा संघ तर 25 गुणांवरती हरडाईचा संघ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र खेमराज हरडे संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू विशाल या खेळाडूला आपण पाहतोय. समोर 7 खेळाडूचा पलांट्याचा डिफेन्स देखील आहे आणि या 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा चढाई मार्गावरती विशाल या खेळाडूला आपण पाहतोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा चढाईला सुरुवात केली गेली आहे आणि त्यानंतर मात्र उजव्या कॉर्नरवरती सरसावण्याचा प्रयत्न पण तो सेल्फ आउट झालाय. आणि इथे मात्र आपण पाहतोय एक साधा सोपा गुण इथे मात्र लाडगर संघाच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जतीन या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. इथे मात्र
इथे मात्र लात मारून गजिपल्याचा प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल होतोय. अजून एका गुणाची कमाई ही लाडकर संघासाठी जतीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतेय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये निर्माण होताना तर यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. स्पीडअप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळालाय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील आणि या ठिकाणी या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये पलटवार केला जाईल का लाडकर संघाच्या माध्यमातून बघण्यासारखं असेल. परंतु सध्या स्थितीमध्ये खेबरा छारडे संघ सातत्याने वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय. सातत्याने मिळालेल्या 30 सेकंदाचा प्रयत्न पुरेपूर वापर केला जातो यावेळेस मात्र खेबरा छारडे संघाच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र क्षणभर विश्रांती यावेळेस मात्र लाडकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यशवंत पाटील यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे निलेश राठवा यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे परिमल मयेकर यांच्याकडून देखील आर्यन याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. इथे मात्र आर्यनचा बहरदार खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने बक्षिसांची भरमार बक्षिसांचा वर्षाव यावेळेस मात्र आर्यनवरती होताना पाहायला मिळतोय. परंतु जिथे जिथे खेबरा छारडे संघ दाखल होतो तिथे तिथे खूप मोठा सपोर्ट आपल्याला सातत्याने क्रीडा रसिकाच्या माध्यमातून या खेबरा छारडे संघासाठी गेली अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. आणि या बुरंडीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये देखील आपण पाहतोय सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील तर खेबरा छारडे संघासाठी पुन्हा एकदा खूप मोठा क्रीडा रसिक खूप मोठा फॅन बेस पुन्हा एकदा इथे मात्र या बुरंडीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आलेला या ठिकाणी आपण पाहतोय मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये आले. 2 गुणाची कमाई यावेळेस मात्र केली जाते जतीन यांच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती यावेळेस मात्र खेबरा छारडे संघ पाहायला मिळतोय. तिसरी चढाई महत्वपूर्ण चढाई यावेळेस मात्र पाहायला मिळते. डू ऑर डाय रेड मैदानाच्या आतमध्ये सुजित सामोरं गेलाय या तिसऱ्या चढाईसाठी. एकाएकी उरलेला खेळाडू इथे मात्र एक गुणफलकाकडे जाऊया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 25 गुणांवरती हरण्याचा संघ तर 18 गुणांवरती लाडकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित सज्ज झालाय. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते. बोनस गुणाची कमाई हरणे संघासाठी झाली आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय 1+2 = 3 पॉइंट लाडकर संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. जाऊया स्कोर कार्ड कडे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चढाई मार्गावरती जतीन यांना पाहायला मिळत आहे. लाडकर संघाकडून इथे मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झाले. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती इथे मात्र एकादन पाहायला मिळते. त्या दरम्यान इथे मात्र सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 20 खेबरा छारडे संघाचा डिफेंडर इथे मात्र भन्नाट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. ठिकाणी आपण पाहतोय खेबरा छारडे संघाच्या माध्यमातून सुरेख डिफेन्स पाहायला गेला. परंतु त्यानंतर मात्र सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. जाऊया पुन्हा एकदा गुणफलकाकडे. ज्या ठिकाणी 27 गुणांवरती हरण्याचा संघ पाहायला मिळतोय तर 21 गुणांवरती लाडकरचा संघ यावेळेस मात्र पाहायला मिळेल. शेवटचं 1 मिनिट आणि हे 1 मिनिट सांगून जाईल कुठला संघ या संपूर्ण स्पर्धेच्या फायनलच्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्री हनुमान क्रीडा मंडळ बुरंडी बाजारपेठ यांच्या माध्यमातून भव्य दिव्याशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या चालू असलेला पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय तर पुन्हा एकदा लाडकर संघाच्या माध्यमातून सक्सेसफुल डिफेन्स यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. गुणाची कमाई यावेळेस मात्र होईल.